पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात पुन्हा धाडसी चोरी, एक्साईड बॅटरी दुकान फोडून 3 लाखांचा मुद्देमाल लंपास। 160हून अधिक बॅटऱ्या चोरट्यांच्या ताब्यात, वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व भीतीचे वातावरण। नवापूर शहरात गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या मालिकेला आळा घालण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नसतानाच अज्ञात चोरट्यांनी आणखी एक धाडसी चोरी करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गजबजलेल्या एक्साईड बॅटरी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल 3,20,000 रुपयांच्या बॅटऱ्यांवर हात साफ केला। गुरुवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता दुकानाचे मालक भाविन अरविंद राणा हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। दुकानातील माल अस्ताव्यस्त पडलेला दिसून आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। घटनेची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे आणि कर्मचारी अभिजित अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। चोरट्यांनी दुकानातून 40 ते 45 एक्साईड बॅटऱ्या, 2 एमरॉन बॅटऱ्या तसेच दुचाकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे 120 बॅटऱ्या असा मोठा मुद्देमाल लंपास केलाय। एकूण 160हून अधिक बॅटऱ्या चोरीला गेल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात माल चोरीला जाणे ही बाब गंभीर मानली जात असून चोरट्यांनी नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे। अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा सुरू आहे। या प्रकरणाचा तातडीने छडा लावून आरोपींना अटक करावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज चैनल नेटवर्क, नवापुर। राणा है। सुबह में मैं 9 बजे आया, शटल खोला तो बैटरी पूरी गायब थी। एक्साइड कंपनी की, एमरॉन कंपनी की और एक्साबुल कंपनी की बैटरी है। एक्साइड की शायद 2,30,000 रुपये की है, एक्साबुल की 70,000 रुपये की है और स्क्रैप की बैटरी थी मेरी 80,000 रुपये की। एमरॉन की बैटरी है 12,000 रुपये की। कंप्लेंट दिया है मैंने। पुलिस आई थी? पुलिस आई थी? पुलिस आई थी। पुलिस ने कंप्लेंट फोटो गिरा के गई। 3 लाख के आसपास नुकसान हुआ।